आपण सोप्या पद्धतीत व्हेज पुलाव कसा बनवायचा आहे ते बघूया 250 ग्राम पनीर, 2 बारीक आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि व्हेज पुलाव मसाला, तेल, खडे मसाले, चवीनुसार मीठ. भाज्या बघू शकता, फ्लावर, गाजर, मटार, शिमला आणि फरसबी. तांदूळ धुवून स्वच्छ अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत. चला मग आपण व्हेज पुलाव बनवूया. सगळ्यात प्रथम गॅस चालू करायचा आहे. गॅस फास्ट करायचा आहे आणि कुकर ठेवायचा आहे. कुकर चांगला तापून द्यायचा आहे. चला आता आपला कुकर चांगला तापला आहे. सर्वात प्रथम आपण तेल ओतूया. तेल चांगलं तापल्यावर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम खडे मसाले टाकूया. चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा, चांगला लालसर कलर येईपर्यंत हलवायचा आहे. आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करणार आहोत. कांदा आपला आता चांगला लाल होत आला आहे. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो चांगला कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला लालसर झाला आहे. त्याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट टाकणार आहोत. ते चांगलं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे. बघू शकता आपला मसाला चांगला परतला आहे. आता आपण त्याच्यामध्ये एव्हरेस्ट पुलाव मसाला, हळद 1 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 3 चमचे घरगुती मसाला, 1 चमचा धना पावडर. आता आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे. मसाला चांगला परतला की त्याच्यामध्ये आपण सर्व ज्या भाज्या आहेत पुलावसाठी त्या सगळ्या त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या. आपण त्याच्यामध्ये आता आपण भाज्या मिक्स करूया. भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. बघू शकता आपल्या भाज्या किती छान परतल्या आहेत. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यावरती 5 ते 10 मिनटं जरा भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे. पनीर टाकल्यावर पनीर आणि भाज्या अशा एकत्र चांगल्या परतून घ्यायच्या आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण जे बासमती तांदूळ आहे धुवून अर्धा तास भिजवून ठेवले होते ते टाकणार आहोत. बघू शकता भात आपला छानपैकी भिजलेला आहे. तांदूळ आणि भाज्या सगळं एकत्र जरा 1 ते 2 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत. कोथिंबीर टाकल्यावर आपण सगळं ते मिश्रण एकत्र चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. बघू शकता 1 तांब्या, 2 तांबे आणि 3 तांबे. ज्या प्रकारे तांदूळ असतील त्या मापाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता आपण कुकर बंद करूया आणि 3 शिट्यांची वाट बघूया.
बघू शकता आता आपला कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर थंड झाला आहे. चला तर आता आपण बघूया आपला पुलाव कसा झाला आहे. बघू शकता किती छान आपला पुलाव एकदम मोकळा सटसटीत झाला आहे. या मग पुलाव खायला.